नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि मी इथे पाणी भरत आहे आता. आणि त्यानंतर पाणी भरून झाल्यानंतर मग मी तयारी करेल आणि माझ्या डेली रुटीनला सुरुवात करेन. तर असं माझ्या ज्यूसपासूनच माझी मॉर्निंग स्टार्ट होते. तुम्ही रोजच्या ब्लॉगमध्ये आम्हाला पाहतच आहात. त्यानंतर मग घरी जाताना फ्रेश भाजीपाला घेते. आज भाजीपाला नाही तर मग मी स्प्राउट्स घेतलेले आहेत नाश्त्यासाठी. कारण यांना आज उसळ पाहिजे होते. तर मग यांनी रात्री नाही सांगितलं, त्यामुळे मग आता मला बाहेरूनच घ्यावं लागले. त्यानंतर घरी जाताना यांना नवीनच सुचलं, यांना आता कोल्ड कॉफी पाहिजे होती, तर मग कोल्ड कॉफीचं सामान घ्यायला गेली. माझी बायको माझ्यासाठी आज बनवत आहे कोल्ड कॉफी. खूप छान बनवते ती. मेहनत खूप आहे बापरे. तुम्ही पहा माझी सगळं दाखवा एक वेळ. हे पहा, कोल्ड कॉफी इतकी छान बनली ना की आता कोणत्या कॅफेमध्ये जायची गरज पण नाही वाटत. डेकोरेट पण छान झालेली आहे आणि टेस्टला पण खूप छान आहे. तर मी साक्षीला याच्यात 10/10 देतो. फॉर गिविंग मी आउट ऑफ मार्क्स. याच्यानंतर पण तुम्हाला अशीच कॉफी मिळेल, फक्त 10/10 द्यायच्या. आता आपण नाश्त्याकडे वळूया. नाश्ता काय बनणार आहे? छान नाश्ता बनणार आहे आज. साक्षी रोज काही ना काही नवीन नवीन बनवतच राहते म्हणा. एक आता मग ना बायको बनवीन तर माणूस तर ठोसीनच ना. खूप छान बनवते पण. नाश्त्याला पण 10/10च देणार मी. अशीच मला नाश्ता देत राहत जातो, मग मी 10/10च देत जाणार तुला नेहमी. काय बोलला होता तू उद्या? हा बघा माझा नवरा आंघोळीवरून आलेला आहे. मी म्हणतो की इतका वेळ झाला की अजून आले नाही. बट आज माझ्या नवऱ्याने खूप चांगलं काम केलेलं आहे. गेस करा गाईस काय केलं असणार. तर मीच सांगते. आज माझ्या नवऱ्याने सगळे कपडे धुतलेले आहेत, माझे सुद्धा आणि त्यांचे सुद्धा. प्राऊड ऑफ यू, प्राऊड ऑफ यू. बघू शकता गाईस किती घाम आलाय. भयानक काम आहे, ऊन पण खूप आहे. फॅन चालू आहे, कूलर चालू आहे आणि आम्हाला काम चालू आहे. तयारी झाल्यानंतर आम्ही गेलो झुडिओला. तिथे आम्ही थोडीशी शॉपिंग केली. त्यानंतर मी मेकअपचे प्रोडक्ट्स चेक केले आणि मग आम्ही गेलो आईस्क्रीम खायला. क्या खा रही हो तू? डोनट, चॉकलेट डोनट. तर गाईज हे एक खूप छान आईस्क्रीम आहे. कंपनी कोणती आहे याची का? अरुण. खूप छान आहे ते. हे बघा, 5चं आहे, हे 10चं आहे. खूप छान आहे, टेस्ट खूप छान. हे बी इथं आहे ना, हे दाखवून राहिलो ना मी. तरी दाखवूनच राहिली.